हॅलो, तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते, की हे हरभऱ्याचं शेत आहे, म्हणजेच चना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये चिकपीस म्हणून ओळखतो. हरभऱ्याच्या झाडाला जेव्हा फुलं येतात, त्याच्या अगोदरची स्टेज, त्यावेळी त्याची शेंडी, पानं तोडून घेतली जातात, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय आणि त्यानंतर त्याची भाजी केली जाते. आता ही भाजी आपण 2 प्रकारे करू शकतो. एक म्हणजे ही ओली आहे, तोपर्यंतच आपण याची अशीच भाजी करायची किंवा मग हा पाला वाळवून याच्यातील काड्या वगैरे काढून त्याचं फक्त पानं-पानं आहे ते घेतली जातात आणि त्याची भाजी बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून ती गरगट्टा भाजी केल्यासारखी बेसनसारखी भाजी केली जाते आणि तीही छान होते. पण आज आपण या व्हिडिओमध्ये याची कोवळ्या पानांची मोकळी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हरभऱ्याची भाजी ही शरीराला अतिशय आरोग्यदायी असते आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त हिवाळ्यातच मिळते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जेव्हा की हरभऱ्याचा सीझन असतो. याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळं रक्तवाढीसाठी आणि रक्तशुद्धीकरणासाठी ही मदत करते. त्याचबरोबर या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, वेगवेगळ्या प्रकारची खनिजं, वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स ह्याचं प्रमाण देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं ही भाजी हिवाळ्यामध्ये अवश्य खाल्ली पाहिजे. आता आपण हरभऱ्याची ओली भाजी मोकळी करत आहोत आणि त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची पानं धुवून घ्यायची नाहीत. त्याला एक नैसर्गिकरित्या एक आंबटपणा असतो, जी त्याच्यावर आंबा असते, ती निघून जाते. थंडीमुळे आलेली ती आंबा असते आणि ती आपण जर धुतली तर ती निघून जातं आणि त्याच्यासोबत बऱ्या प्रकारचे जीवनसत्व निघून जातात आणि त्याचा नॅचरली जो आंबटपणा असतो नैसर्गिकरित्या तो देखील पाण्याबरोबर निघून जातो. त्यामुळं आपल्याला ती भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची अगोदर आणि न धुता त्याला चिरून घेतले मी आणि इथे मिरची आणि लसूण याचा ठेचा मोठा-मोठा काढून घेतलाय आणि त्याचबरोबर मी इथे मुगाची डाळ घेतली आहे, जी की 5 मिनिटं भिजवून घ्यायची. सोबत कांदा देखील चिरून घेतलाय. कांदा हा अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला जर पालेभाजीला कांदा आवडत नसेल, तर तुम्ही तो स्किप करू शकता. फक्त जिऱ्याची फोडणी आणि त्यामध्ये लसूण, मिरची आणि हरभऱ्याची भाजी आणि त्यामध्ये मोठाड-मोठाड शेंगदाण्याचं कूट असं जरी करून तुम्ही भाजी फक्त परतवली ना, तरी सुद्धा खूप सुंदर लागते. पण इथे मी आज थोडं भाजी वाढवण्यासाठी त्यामध्ये थोडी मुगाची डाळ आणि कांदा घालून ती करत आहे. अशी देखील भाजी छानच लागते. तर अगोदर तेलाची फोडणी घेतली, त्याच्यामध्ये जिरे आणि लसूण, मिरची टाकून त्याच्यामध्ये आपण कांदा परतवून घेतलाय. त्यामध्ये थोडीशी हळद घालून आता त्यामध्ये हरभऱ्याची जे पाला आहे, ते आपण त्याच्यामध्ये परतवून घ्यायचंय. त्यासोबतच मी इथे आपण मुगाची डाळ जी भिजवून घेतली, ती घालत आहे आणि त्यानंतर त्याला परतवून घ्यायचं. आता या भाजीमध्ये पाण्याचं खूपच प्रमाण कमी असतं, त्यामुळे याला एक थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि एकदा व्यवस्थित परतवून त्यावर आपण एक 2 मिनिटासाठी छोटीशी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी शेंगदाण्याचं मोठं-मोठं कूट काढून घेतले, तुम्ही बघू शकता. शक्यतो ही भाजी करताना ना, असं भरड-भरड जे शेंगदाण्याचं कूट आहे तसंच टाकलं तर ती अगदी छान लागते. तर कूट टाकल्यानंतर अशी एकदा व्यवस्थित परतवून घ्यायची. इथं मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडासा शिंतोडा मारला आणि त्यामध्ये तिखट टाकून व्यवस्थित परतवून एक छोटीशी वाफ घ्यायची आणि सगळ्यात शेवटी इथं मी त्याच्यावर कोथिंबीर टाकली भरपूर आणि अशा प्रकारे ही आपली हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे. तर ही हरभऱ्याची मोकळी भाजी आणि त्यासोबत अशी एकदम टम्म फुगलेली भाकरी, जी मी खूप कडक अशी शेकलेली, बस सोबत थोडा कांदा, छान ताक, आणखीन काय पाहिजे, नाही का? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.